नवीन वर्षात पहिला येणारा गोडधोड सण म्हणजेच मकर संक्रांत। तर यावर्षी ना 14 जानेवारी मंगळवारी सगळीकडे मकर संक्रांत पूर्ण भारतभर अगदी धूमधडाक्यात साजरा करणारा सण म्हणजे मकर संक्रांती। तर याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्य उत्तरेकडे सुद्धा सूर्याचं मार्गक्रमण होत असतं, त्यामुळे त्याला उत्तरायण सुद्धा म्हणतात। तर या दिवसापासून दिवस हा मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते, लहान होत जाते। तर सगळीकडेच मकर संक्रांती अगदी धूमधडाक्यात साजरा होते। तर त्याचीच तयारीसुद्धा माझी इथे सुरू आहे। तर मी आलेली होती सुगड घ्यायला। तर सुगड म्हणजे काय, तर हे मातीचे जे बोळके असतात किंवा जे मातीचे कुंभ असतात त्याला सुगड म्हणतात। तर ह्या सुगडामध्ये जे रब्बी हंगामातील जे पिकं आलेली असतात, नवीन पिकं आपल्या शेतातील, तर ते भरून त्या पिकांची पूजा करायची, त्या धान्याची पूजा करायची आणि ते देऊन मग एकमेकांना स्त्रिया ते वाण म्हणून देतात आणि ते वाण लुटतात। तर पूर्वी काय व्हायचं खेडेगावामध्ये, तर खेडेगावामध्ये आपला भारत देश हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे। तर पूर्वी जे शेतात आपल्या रब्बी हंगामात पिके यायची, तर ती सगळी पिकं घरी आणली जायची आणि ते पिकांची पूजा करून ते एका सुगडामध्ये म्हणजेच बोळक्यामध्ये भरून मग स्त्रिया एकमेकींना वाण म्हणून ते बोळके द्यायचे पिकं भरून। तर त्यामुळे काय व्हायचं, हळदी कुंकूचा सुद्धा त्यांचा एक कार्यक्रम व्हायचा आणि त्यामुळे आपल्या जीवनात जे काही त्यांच्या जीवनात सुखदुःखाच्या ज्या गोष्टी असतात तर त्यांचीसुद्धा विचारपूस व्हायची आणि त्यामुळे जे ऋणानुबंध असतात, जे स्नेह असतात, त्या स्नेहाच्या गाठी अधिकाधिक दृढ व्हायच्या। तर यामागचा हा उद्देश होता, म्हणून संक्रांतीपासून हळदी कुंकू देण्याची प्रथा सुरू झाली। तर आता आपल्या सगळ्या स्त्रियांची लगबग सुरू होईल रथसप्तमीपर्यंत, म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून हळदी कुंकवाला सुरुवात होते, तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो। तर आता सगळ्या स्त्रियांची हळदी कुंकवाची जोरदार तयारी सुरू होणार आहे। तर बघा इथे सकाळी सकाळी ना छान अशी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे, दरवाजाला हळदीचं लेपन झालं आहे, छान असे दिवे वगैरे धूप दीपाचा सगळीकडे छान असा सुगंध दरवळतोय आणि खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे। हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा। तर मैत्रिणींनो, आज आहे संक्रांती। तर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर संक्रांत असल्यामुळे ना आज ब्लॅक घातलेलं आहे छान असं, आणि संक्रांत सण हा आपल्या भारतात सगळीकडे अगदी जोरदार साजरा केला जातो। तर आपल्या महाराष्ट्रात संक्रांतीला मकर संक्रांत म्हणतात, गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात आणि खूप मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात गुजरातमध्ये। तर पंजाबमध्ये लोहरी म्हणतात आणि साऊथमध्ये पोंगल, अशा विविध नावांनी संबोधलं जातं आपण संक्रांतीला। तर संक्रांत सण एकच संदेश आपल्याला देत असतो की आपल्या नात्यात जे कटुता निर्माण झालेली असते, तर ते कटुता आपली नष्ट होऊन आपल्या नात्यात गोडवा यावा आणि आपले नाते अधिक अधिक दृढ व्हावं, यासाठी आपण संक्रांत सण साजरा करतो। तर भारतीय संस्कृतीमध्ये अशा सणांचे भरपूर असं प्रत्येक सणाचं महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे ना ते सगळं आपल्या जीवनशैलीवर, आपल्या जीवनमानावर परिणाम करत असतात। त्यामुळे आपण हे सगळे सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो। तर आज आहे संक्रांती आणि आपण महाराष्ट्रामध्ये ना संक्रांत सण साजरा करताना प्रत्येक सवाष्ण हे सुगडची पूजा करत असते आणि सुगडामध्ये जे रानात आलेला रानमेवा असतो, धान्य पिकलेले असतात नवीन, तर रब्बी हंगामाला संबंधित हा सण आहे। तर सगळ्या धान्याची पूजा करतो आपण, म्हणजेच निसर्गाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे। तर अशा पद्धतीने आपण संक्रांत सेलिब्रेट करतो। तर आज संक्रांतीला मी सुद्धा सुगड पूजा करणार आहे। छान अशी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे, दरवाजाची पूजा सुद्धा झालेली आहे, तुम्हाला मी दाखवतेच आता, आणि देवपूजा सुद्धा झालेली आहे। तर सगळ्या व्यवस्थित झालेलं आहे आणि किचन सुद्धा मस्त वाइंडअप झालेलं आहे। आज संक्रांतीसाठी पुरणपोळीचं जेवण बनवलेलं होतं खास, कारण आरविरांशला पण खूप पुरणपोळी आवडते, तर त्यामुळे छान अशी पुरणपोळी सुद्धा बनवलेली आहे। आणि त्यानंतर आता आम्ही चाललोय काईट उडवायला। तर आरोचं बरेच वेळापासून चाललंय काईट। तर आरो कोणते कोणते काईट आणले दाखव बेटा। आम्ही आणलेले हे काईट, एक विरांशला प्लास्टिकचे आणलेले आहेत आणि हे आहेत आरूचे काईट, आणि नंतर मग मांजा सुद्धा आणला। तर अशा पद्धतीने काईट, मांजा सगळी शॉपिंग झाली आरूची। आणि आता अपकमिंग बड्डे आमच्या आरूदाराचा, आता बड्डे येणार आहे, तर बड्डेची सुद्धा प्लॅनिंग सुरू झालेली आहे। तर मस्तपैकी आता आम्ही हे पतंग उडवायला चाललेलो आहे, काईट उडवायला वर चाललो आहे। तर कनेक्ट राहा चॅनलला। तर आज आहे ना सकाळपासूनच मग पुरणपोळीचा स्वयंपाक होता, कारण संक्रांती म्हटलं तर गोडधोड आलंच। तर बघा आरोच्या पप्पांना टिफिनला तिळगुळाची पोळी बनवली होती, त्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग सगळं वाइंडअप केलं किचन, आणि मग आता सुगडांची पूजा करायची मला। तर आमच्या इकडे ना खानदेशात सुगड पूजा कोणी करत नाही,
पण नाशिकला आता भरपूर जण करतात, तर मग मी सुद्धा मागच्या 2 वर्षापासून ही सुगड पूजा करते. तर यामुळे काय होतं ना, आपल्या संस्कृती आपण टिकवून ठेवू शकतो आणि याचा मागचा जो उद्देश आहे तर तो सुद्धा आपण सार्थक म्हणजे पुढे नेऊ शकतो. तर बघा इथे जे सुगड आणले होते ते छान असे स्वच्छ धुवून घेतलेले, कारण यात आपल्याला वाण भरायचा आहे. तर मग तो वाण सुद्धा आपल्याला एकमेकींना द्यायचा असतो, वाण लुटायचा असतो. त्यामुळे स्वच्छ सुगड धुवून झालेले आहेत आणि हे छान असे वाळून झाल्यानंतर आहे ना, याची आता मी पूजा मांडणार आहे. तर सुगड आणताना 5 किंवा 7 सुगड आणतात, तर जेवढ्या सवाष्णी असतात तेवढं आणू शकतात. पण इथे मी 5 सुगड आणले आणि 1 पंती आणलेली आहे. त्यानंतर मग ही सुगड पूजनासाठी सगळी तयारी करून ठेवली. तर सुगड पूजनासाठी हलवा, तिळगुळचे लाडू, तीळ, तांदूळ, मग जे रानमेवा असतो ते सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित अशा काढून घेतल्या आहे आणि त्यानंतर मग आता सुगड पूजनाची तयारी करणार आहे. तर आता इथे एक चौरंग ठेवला आहे. चौरंगावर वस्त्र अंथरून आता तिथे दिवा ठेवून घेते. तर प्रत्येक पूजेची सुरुवात ही आपली दिव्यानेच होत असते. तर दिव्याच्या साक्षीने आपण आता पूजा सुरू करणार आहे. तर दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून घेते आणि त्यानंतर मग आहे ना पूजेला आपण सुरुवात करूया. तर दिवा लावून झाल्यानंतर ना विड्याचं जोड पान ठेवलं मी आणि त्यावर तांदळाची रास ठेवली आणि त्यानंतर मग त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचा असतो. तर गणपती बाप्पांना हार घालते आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षता घालून पूजा करते आणि मग सुगडाची आपण मांडणी करूया. तर आता सुगड पूजन करताना जिथे आपण सुगड ठेवणार आहोत, तर आता मी 5 सुगड ठेवणार आहे ना, तर तिथे 5ही सुगड जिथे ठेवणार आहे तिथे तांदळाच्या राशी करायच्या आणि त्यावर मग आपण सुगड मांडायचे असतात. तर बघा इथे मी 5 तांदळाच्या राशी केलेल्या आहे आणि त्यावर आता सुगड ठेवणार आहे. तर तांदळाच्या राशींची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. त्यानंतर मग तिथे आपल्याला जे सुगड आणलेले तर ते सुगड ठेवायचे असतात. तर सुगडाला 5 हळदीचे आणि 5 कुंकवाचे असे बोटं लावून घ्यायचे असतात आणि त्यानंतर मग त्यात आपल्याला जो वाण असतो तर तो ठेवायचा असतो. तर कोणी कोणी सुगडाला जे गळ्याशी ना दोरासुद्धा बांधतात. तर आमच्याकडे म्हणजे मी काही बांधत नाही, आमच्याकडे तर पूजाच करत नाही, पण मी बांधत नाही, मी फक्त हळदी कुंकू लावूनच सुगड ठेवत असते. तर आता 5ही सुगड इथे ठेवून झालेली आहे. तर बघा इथे 5 सुगड मावले नाही, त्यामुळे ना मी 1 सुगड पुढे ठेवून घेते आणि त्यानंतर मग आता सगळे वाण वस्तू व्यवस्थित असे सुगडात भरणार. तर 5ही सुगडात आपल्याला सगळा जो वाण असतो तो ठेवायचा असतो. तर ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, त्यानंतर गव्हाचे उंबे, हरभरे, बोरं, तिळगुळाचे लाडू, तीळ, त्यानंतर मग हलवे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक सुगडामध्ये टाकायच्या असतात. आणि त्यानंतर आहे ना 5 सुगडांसोबत आपण 1 पंतीसुद्धा आणायची असते आणि त्या पंतीमध्ये थोडेसे तीळ आणि थोडेसे तांदूळ मिक्स करून त्यात हळदी कुंकू किंवा गुलाल टाकायचा असतो आणि तो आहे ना एका सुगडावर ठेवायचा असतो. मग त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची असते 5ही सुगडांची. सुगडांची पूजा झाल्यावर सुगडांना धूप दीप दाखवायचा असतो. त्यानंतर मग सुगडांचा मनोभावे नमस्कार करायचा, नैवेद्य अर्पण करायचा असतो. तर पुरणपोळीचं नैवेद्य बनवलेला होता, जर तोच मी अर्पण केला, पण मग तो काही शूट केला नाही, ती क्लिपच शूट झाली नाही माझ्याकडून. तर त्यानंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दिल्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं. तर अशी छान अशी माझी सुगडांची इथे पूजा झालेली होती, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आहे ना 1 सुगड आपल्या देवाला व्हायचं असतं, दुसरं सुगड आपण तुळशीला द्यायचं असतं आणि तिसरं सुगड आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर किंवा मग राम सीताचं जे मंदिर असतं ना
तिथे सुद्धा आपण देऊ शकतो. आणि नंतर मग जे 2 सुगड असतात ते 2 सवाष्णींना द्यायचे असतात. तर ओसायला सुद्धा जातात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात किंवा रामसीतेच्या मंदिरात. पण मग मी ओसायला गेली नव्हती, कारण मला भरपूर असा वेळ झाला होता आणि 2 मुलं होते ना, त्यामुळे मग दोघांना घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग मी घरीच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती तिथेच ओसून घेतलं. आणि त्यानंतर मग ही सगळी पूजा झाल्यानंतर आहे ना, तर त्यानंतर आहे ना, आम्ही नंतर असं थोडा वेळ हा वाण तसाच देवाजवळ ठेवला. आणि त्यानंतर मग एक सुगड घेतला आणि तो आहे ना सर्वात आधी देवांना द्यायचा असतो. तर बघा इथे मी ना देवांना ओसून घेतलं आणि इथे सुगडची पूजा करून घेतली आणि देवांना ते एक सुगडचा वाण दिला. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिला वाण देवाला द्यायचा असतो. तर त्यानंतर दुसरा वाण आपल्याला तुळशी मातेला द्यायचा असतो. तर तुळशी मातेची सुद्धा हळदी कुंकूने पूजा करून घेतली. त्यानंतर मग तुळशी मातेला ओसून घ्यायचं असतं आणि ओसा झाल्यानंतर मग तुळशी मातेला ते वाण अर्पण करायचं असतं. तर अशा पद्धतीने मी केलेलं आहे. तर एवढी डिटेल मला पूजा कशी करतात ते माहीत नव्हतं, पण जसं जमलं तसं केलेलं आहे. तर काही चूकभूल झाली असेल तर मग माफी असावी, पण जेवढं माझ्याने पॉसिबल होतं तेवढं मी केलं. आणि आता बघा तुळशी मातेला सुद्धा वाण दिलेलं आहे. आणि त्यानंतर आहे ना, मग विठ्ठल रुक्मिणी मंदिरसुद्धा आमच्या घराजवळच आहे, पण मग मला जायला पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग मी घरीच जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती तर त्या विठ्ठल रुक्मिणीच्या स्टॅच्यूलाच मग मूर्तीलाच मी ओसून घेतलं आणि तिथेच वाण दिली. तर वाण आहे ना असं पंथी ठेवून देतात, झाकून देतात. पण ते आधीचे जे 2 वाण दिले ना मी, तर ते 2 वाणांना मला पंथी ठेवायचं लक्षातच नाही आलं. तर विठ्ठल रुक्मिणीला देताना मग वाण देताना मग मी पंथी झाकूनच वाण दिलं मी. तर बघा त्यानंतर सगळी पूजा वगैरे झाली आणि नंतर आलो आम्ही पतंग उडवायला आमच्या टेरेसवर. बरीच मजा चालली आरव आणि विरांशी.
मस्त असे पतंग वगैरे उडवले आणि छान असे 2-3 पतंग छान असे उडले सुद्धा आणि बाकी काही उडाले नाही. तर छान असं एन्जॉय केला पोरांनी सुद्धा, आरव आणि विरांशने. त्यानंतर मग मी विरूला घेऊन खाली आली कारण विरांशला झोप येत होती. मग विरांशचे पप्पासुद्धा आले होते. मग थोड्या वेळ त्यांनीसुद्धा उडवलं आणि मग ते जरा उशिरा आले होते. तर मग त्यानंतर मग आरव आणि ते उडवत होते आणि मग मी आणि विरांश खाली येऊन गेलो होतो. तर अशा पद्धतीने छान अशी संक्रांती झाली आमची सेलिब्रेट. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला